नमस्कार, मी मनीषा टी स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे पाइपिंग कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे पिसावर चौकोनी गळा आणि गोल गळा कट करून घेतलेला आहे. पाइपिंग आपण दोन प्रकारची बघणार आहोत. एक म्हणजे साधी पाइपिंग आणि दुसरी म्हणजे थ्रेडची म्हणजेच धाग्याची पाइपिंग कशी तयार करायची ते पाहणार आहोत आपण. हा धागा काही जास्त महाग पण नसतो. 35 ते 30 रुपयापर्यंत मार्केटमध्ये भेटला जातो आणि ही पाइपिंग आपल्याला डिझाईन ब्लाऊजला करतो त्यावेळेस खूप उपयुक्त ठरते. आता पाइपिंग करण्यासाठी कापड लागेल. आपण ब्लाऊजचं पण वापरू शकतो, पण इथे मी तुम्हाला दिसावं म्हणून वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे. जे कापड असं लांबलं जातं त्या भागानेच आपण कट करणार आहोत, म्हणजे तिरके कट करणार आहोत. तिरक्या पट्ट्या आपण कट करून घेऊया. ही पट्टी आपल्याला 1 इंचाची घ्यायची आहे. इथे मी 2 पट्ट्या घेणार आहे. अशा प्रकारे आपण 1 इंचाची पट्टी कट करून घेतली आहे. आता आपण सुरुवातीला ब्लाऊजवर साधी पाइपिंग करणार आहोत. त्यासाठी पूर्ण गळ्याला टिप देऊन घेणार आहोत. पाव इंच अंतरावर इथे मी टिप देऊन घेतलेली आहे, म्हणजे गळा आपला आहे तसा गोल आकार राहतो, कुठेही पसरत नाही, आहे तसा गोल आकार राहतो. आता आपल्याला पाइपिंग करण्यासाठी आपण हे कपडा एका बाजूला टिप देऊन घेणार आहोत, फोल्ड करून घेणार आहोत. आपण इथे टिप देऊन घेतलेली आहे. आता आपण जी गळ्याला पाव इंच अंतरावर टिप दिली होती, जिथे टिप दिली त्यावरूनच ही पाइपिंग आपल्याला लावायची आहे. पाइपिंग लावताना जी पट्टी आहे पाइपिंगची ती थोडी ओढून लावायची, म्हणजे खेचायची. ब्लाऊजचा भाग आपल्याला खेचायचा नाही. व्यवस्थित आकारानुसार आपल्याला पाइपिंग इथे लावून घ्यायची आहे. वरील कपडा जो आहे लाल कलरचा तो थोडा थोडा ओढून घ्यायचा. हे ते आता आपण लावून घेतलेला आहे. आता आतील जी भाग आहे तो थोडा थोडा कट करून घ्यायचा. समान अंतर सगळीकडे ठेवायचं, म्हणजे पाइपिंग बरोबर गोलवा जो आकार येणार आहे तो कमी जास्त येत नाही, समान अंतरावर सगळीकडे येतो. आणि आता नखाने आपण ते प्रेस करून घेऊया. आता आपल्याला जेवढी जाडीला पाइपिंग घ्यायची आहे, कमी जास्त तेवढी आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यायची. आणि टिप देताना कडेने व्यवस्थित टिप देऊन घ्यायची. पाइपिंगवर येऊन द्यायची नाही, नाहीतर ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. हलक्या हाताने हळूहळू पाइपिंग गोलाकार व्यवस्थित लावून घ्यायची. जास्त ओढून घ्यायची नाही. टिप देताना हळूवारपणे व्यवस्थित टिप कडेने देऊन घ्यायची. आणि सुरुवातीला जेवढं आपण दुमडलं होतं आत कपडा, तेवढाच शेवटपर्यंत दुमडायचा, म्हणजे पाइपिंग बरोबर सेम सगळीकडे येऊन जाते. इथे खूप सुंदर अशी पाइपिंग आपली तयार झालेली आहे. पाठीमागेही कुठे कपडा बाहेर आलेला नाही, अगदी व्यवस्थित पाइपिंग तयार झालेली आहे. आता आपण चौकोनी गळ्याला पाइपिंग कशी तयार करायची साधी ते पाहूया. त्यासाठी आपल्याला एक टिप देऊन घ्यायची आहे. पाव इंच अंतरावर आपला जर अस्तरचा ब्लाऊज असेल तरी पण याच प्रकारे आपण साधी पाइपिंग तयार करणार आहोत. आणि आता जिथे आपले ते चौकोनाचे चौकोन आलेले आहेत तिथे आपण कट करून घेऊया, छाट मारून घेऊया.
आणि आता इथे फोल्ड करून घेतलेली आहे मी पट्टी पायपिंगची. तर जिथे टिप दिली त्यावरच आपण अजून एक टिप देऊन ती पट्टी लावून घेणार आहोत. पट्टी लावताना थोडी पट्टी ती खेचून लावायची, गळ्याला खेचायचं नाही. आणि जिथे आपण कट केलं होतं तिथून ब्लाऊज असा सरळ करायचा आणि टिप देऊन घ्यायची. म्हणजे जसा चौकोनी आकार घेतला होता तशी चौकोनी टिप द्यायची नाही. तिथे ब्लाऊज आपला असा सरळ करायचा आणि सरळ टिप देऊन घ्यायची. कारण तिथे कट केलं होतं त्याच्यामुळं पूर्ण सरळ होतो ब्लाऊज. आणि आता आपल्याला आतील जे कपडा थोडा थोडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे पायपिंग करताना सगळीकडे समान पायपिंग येते, कुठे जाड पातळ येत नाही. आणि ते आता नखाने आपण प्रेस करून घेऊया. आणि आता आपल्याला जेवढी जाडीला पायपिंग करायची आहे, जाड पातळ, तेवढं आत कपडा दुमडून टिप देऊन घ्यायची आहे. ही टिप देताना आपल्याला अगदी कडेने व्यवस्थित टिप द्यायची आहे, पायपिंगवर येऊन द्यायची नाही. म्हणजे ब्लाऊजला पण फिनिशिंग येतं. कापड व्यवस्थित आत दुमडून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. आणि जिथे चौकोनाचा आकार आलेला आहे तिथे पण असा व्यवस्थित चौकोनानुसारच टिप देऊन घेणार आहोत आपण. हलक्या हाताने व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची. अशा प्रकारे सुंदर अशी आपली चौकोनी गळ्यासाठी पण पायपिंग तयार झालेली आहे. पाठीमागे पण आतल्या भागाला कुठेही आपली बाहेर आलेला नाही कपडा. गोल ही पायपिंग अगदी सुंदर झालेली आहे. आणि अस्तरचा ब्लाऊज असला तरी याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आता आपण थ्रेडची म्हणजेच धाग्याची पायपिंग कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी पण आपल्याला इथे तिरकीच पट्टी घ्यायची आहे. मगाशी जशी आपण कट केली होती तशीच ही पट्टी आपण 1 इंचाची, अर्धा इंचाची आपण घेऊ शकतो. आता आपल्याला मशीनचा दाब बदलायचा आहे. हा दाब पण मार्केटमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत भेटतो. या दाबाला सिंगल दाब असे म्हणतात. आता जो आपला आधीचा दाब होता तो काढून तो सिंगल दाब बसवायचा आहे. म्हणजे पायपिंग व्यवस्थित आपल्याला येईल. आता आपला ही अस्तरचा ब्लाऊज नाही, पिसाचा ब्लाऊज आहे. म्हणजेच पिसाच्या ब्लाऊजला थ्रेडची पायपिंग कशी बनवली जाते गोल गळ्याला ती मी सांगत आहे. सुरुवातीला आता आपण एक पाव इंच अंतरावर टिप देऊन घेणार आहोत. इथे मी गोल पूर्ण टिप देऊन घेतलेले आहे. आता जो थ्रेड आहे तो धागा आहे त्या तिरकस पट्टीवर मधोमध ठेवून त्यावर कापड व्यवस्थित दुमडून टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला. आणि ही टिप देताना अगदी कडेने व्यवस्थित टिप देऊन घ्यायची. आणि सिंगल दाब असल्यामुळे टिप ही कडेनीच व्यवस्थित बसली जाते. आणि दिसायला पण या थ्रेडची पायपिंग खूप सुंदर दिसते. ज्यावेळेस आपण डिझाईनचे ब्लाऊज तयार करतो त्यावेळेस या प्रकारची पायपिंग वापरली जाते. खूप सुंदर अशी दिसते. आता थोडं थोडं आपण बाजूचं कट करून घेऊया. आणि मगाशी जशी आपण ब्लाऊजवर एक टिप दिली होती कडेनी त्या टिपेवरच एका बाजूने आता आपण ती बसवून घेणार आहोत. आता ती टिप देताना आपल्याला बाहेरच्या बाजूला पायपिंग आली पाहिजे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन ते. आणि कडेनी व्यवस्थित टिप देऊन घ्यायची.
आता इथे आपलं ती लावून झालेलं आहे थ्रेडची पायपिंग. तर आतील भागातलं थोडं थोडं आपण कट करून घेऊया, जे जास्त दिसतंय ते. आता आपला हा जो ब्लाऊज आहे तो अस्तरचा नाही, पिसाचा आहे. मग याला आपल्याला हातशिलाईची पट्टी करावी लागेल. त्यासाठी मी इथे 1 इंचाची पट्टी सरळच आहे ती घेतलेली आहे. एका बाजूला आता आपण ती फोल्ड करून घेऊया, दुमडून टीप देऊन घेऊया. इथे मी टीप देऊन घेतलेले आहे. आता आपण ही पट्टी लावून घेऊया. तर मग अशी पायपिंग करताना जी टीप घेतली होती त्याच टिपेवरून आपल्याला या पट्टीला पण टीप देऊन घ्यायची आहे. आणि ही पट्टी लावताना तर ही आहे सरळ पट्टी. पट्टीला आता आपल्याला चुन्या घ्याव्या लागतील, म्हणजे प्लेटा घ्याव्या लागतील. हीच जर पट्टी आपण तिरकी कट करून घेतली असती तर चुन्या द्यायची काही गरज नव्हती. पण जर अस्तर पीस कमी असलं तर सरळ पट्टी पण घेता येते. तिरकी पट्टी कट करायची म्हटल्यानंतर कपडा भरपूर लागतो. मग सरळ पट्टी असल्यावर पण थ्रेडची पायपिंग बनवता येते, परंतु सरळ पट्टी घेतल्याने आपल्याला त्या चुन्या द्याव्या लागतील. चुन्या कशासाठी द्यायच्या, तर गळा सरळ करताना आपल्याला खेचला जात नाही आणि व्यवस्थित प्लेन पायपिंग पण तयार होते. तर इथं जर तिरकी पट्टी असती तर चुन्याची काहीही गरज नव्हती. आहे तशी तिरकी पट्टी लावून घेता येते, पण आपण इथे सरळ पट्टी घेतलेली आहे. आता इथे आपली पट्टी लावून झालेली आहे. आपण आत छाट मारून घेऊया, म्हणजे आत दुमडताना सोपं जातं, व्यवस्थित प्लेन पायपिंग तयार होते. आणि आता ती पट्टी आता आत दुमडूया आपण. आणि कडेनी एकदम कडेनी व्यवस्थित आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आता ही टीप पायपिंगवर येऊन द्यायची नाही, अगदी व्यवस्थित कडेनी टीप देऊन घ्यायची आहे. आता मग अशी आपण त्या बाजूने लावली होती, पण त्या बाजूने लावली तर दाब त्या पायपिंगवर येतो, म्हणून आता आपल्याला या बाजूने लावायची आहे. म्हणजे पायपिंग बाहेरच्या बाजूला पायपिंग राहिली पाहिजे आणि बाजूला टीप येणार आहे. कडेनी व्यवस्थित टीप देऊन घ्यायची, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येतं. आणि जर पायपिंगवरच टीप आली तर ते व्यवस्थित पण दिसत नाही आणि पायपिंग पण चपटी होते. आता गोलाकार व्यवस्थित आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ते कुठेही ब्लाऊज आपला ओढला गेला नाही, अगदी व्यवस्थित टीप आलेली आहे. इथे आपली गोल पायपिंग तयार झालेली आहे. आता आतील बाजूला आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. आता हा आहे पिसाचा. आता इथे आपण चौकोनी गळ्याला पायपिंग करणार आहोत, पण जर अस्तरचा ब्लाऊज असला तर थ्रेडची पायपिंग कशी केली जाते ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला एक चौकोनी गळ्याला टीप देऊन घेणार आहोत. आता इथे आपण टीप देऊन घेतलेली आहे. आता जशी मगाशी आपण थ्रेडची पायपिंग तयार केली होती तशीच आत मधोमध फोल्ड करून ती टीप देऊन पायपिंग तयार करून घ्यायची आहे थ्रेडची. थ्रेडच्या पायपिंग करताना पण आपल्याला ही तिरकीच पट्टी लागणार आहे, सरळ पट्टीवर व्यवस्थित येत नाही. आता मगाशी ज्या बाजूने आपण पायपिंग बसवली होती त्याच बाजूने आपल्याला बसवायची आहे. आता 1/2 इंच अंतरावर आपण एक टीप देणार आहोत. ही टीप देताना अगदी कडेने आपल्याला टीप द्यायची आहे आणि खालील जे चौकोन आलेले आहेत ते तिथे छाट मारून घेणार आहोत आपण. व्यवस्थित आता आपण कडेने टीप देऊन घेणार आहोत.
तर जिथे कट केलं होतं तिथे ब्लाऊज सरळ व्यवस्थित करायचा आणि टिप देऊन घ्यायची, कारण तिथे आपण छाट मारली आहे त्यामुळे ब्लाऊज आपला लगेच सरळ होत आहे. म्हणजे कसे चौकोनचे बरोबर कोने पण व्यवस्थित निघले जातात. आता ते दुमडून मध्य करून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पिसाचा. आता जे अस्तर घेणार आहोत त्यालाही आपण मध्य करून घेणार आहोत. व्यवस्थित गळा जोडून व्यवस्थित मध्य करून घ्यायचा आणि त्या मध्यावर अस्तरचा मध्य ठेवून या मध्यावर आपण टाचणी पण लावू शकतो, म्हणजे टिप देताना ब्लाऊज सरकत नाही, टिप व्यवस्थित बसते. कडेने आता आपण मगाशी जशी टिप घेतली होती तशी टिप देऊन घेणार आहोत. जे चौकोनी कोपरे आहेत तिथे व्यवस्थित टिप देऊन घ्यायची. आणि जे कोपरे आहेत आपले चौकोनी तिथे आता आपण छाट मारून घेऊया. आता ब्लाऊज व्यवस्थित आपण सरळ करून घेऊया. अस्तर आतल्या बाजूला हे करून टिप देऊन घेऊया. आता ही टिप देताना आपल्याला अगदी कडेने व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे, पायपिंगवर येऊन द्यायची नाही. आणि चौकोनी कोपरे हे अगदी व्यवस्थित आपले कोने आलेले आहेत. अस्तरचा ब्लाऊज असेल तर कशी पायपिंग बनवायची इथे आपण पाहिलं आहे. खूप फिनिशिंग युक्त अशी व्यवस्थित पायपिंग तयार झाली आहे आपली. आणि गोल गळा असेल तर कशी पायपिंग करायची थ्रेडची तेही आता आपण पाहिलं आहे. आणि साधी पायपिंग असेल म्हणजे जर थ्रेड नसेल फक्त पट्टीची पायपिंग बनवायची तर कशी तयार करायची तेही आता आपलं इथे झालेलं आहे. तुम्हाला जर माझी ही पद्धत किंवा बाकीचेही व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.